या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, कल्याण डोंबिवली शिवसेना मनसे युतीची शक्यता आहे। श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, राजू पाटील एकत्र येताना दिसत आहेत। कोकण भवनात तीनही नेते एकत्र आहेत। महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता शिवसेनेची ही खेळी कल्याण डोंबिवलीमध्ये दिसतेय। ही दृश्य आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमध्ये। राजू पाटील, नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे एकाच कॅबिनमध्ये, एकाच खोलीमध्ये। काल अशी देखील बातमी एक समोर आलेली होती। श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यामध्ये काल रात्री गुप्त बैठक झाली। त्यामुळे शिवसेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने आता हालचाली करताना दिसते, खेळी खेळताना दिसते असं आता म्हटलं जात आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना मनसे युतीची शक्यता आता दाट आहे। या दृश्यानंतर मात्र या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळताना दिसतंय। श्रीकांत शिंदे, नरेश मस्के आणि मनसेचे राजू पाटील एकत्रित या ठिकाणी दिसत आहेत। कोकण भवनात तीनही नेते हे एकत्र आहेत। खरं तर कोकण भवनामध्ये आज गटस्थापन करण्याच्या दृष्टीनं अनेक नगरसेवक दाखल झालेले आहेत। शिंदेचे नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत असताना मागोमाग मनसेचे नगरसेवक देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याच दरम्यान तिघांमध्ये आपण ही पाहतोय चर्चा होत असल्याचं कळतंय। अद्याप या सगळ्या संदर्भात अधिकृत पुष्टता नाही, अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाहीये। पण सत्तेकरता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं म्हटलं जातं आणि त्याच दृष्टिकोनातून आता राजकारणात सारं काही शक्य आहे असं चित्र पुन्हा एकदा दिसतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना मनसेची युती होण्याची शक्यता दाट आहे। श्रीकांत शिंदे, नरेश मस्के आणि राजू पाटील हे या दृश्यांमध्ये एकत्र दिसतात। कल्याण डोंबिवली शिवसेनेकरता अतिशय प्रतिष्ठेचा असा खरं तर हा मतदारसंघ। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं सुद्धा तितकीच टफ फाईट दिलेली होती। अगदी नेक टू नेक या ठिकाणी नगरसेवक निवडून आल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी थोडाफार फरक आहे शिंदेंची शिवसेना आणि अर्थातच भाजपमध्ये आणि त्यामुळे सत्तेची समीकरणं ही जुळवण्याच्या दृष्टीनं आता प्रयत्न केले जात आहेत। अशी चर्चा देखील सुरू झालेली होती की सुरुवातीला निवडणुकीदरम्यान जो काही वाद होता शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये, जिथं स्वतंत्र लढत झालेली होती, मैत्रीपूर्ण लढत झालेली होती, तो वाद निवडणुकांनंतर आता शमलेला आहे। आता सत्तेकरता आम्ही अर्थातच एकत्रितपणे सत्ता स्थापन करू आणि सेवक म्हणून जनतेकरता रस्त्यावर उतरू अशी खरं तर भूमिका घेण्यात आल्याचं कळत होतं। अशा बातम्या देखील समोर आलेल्या होत्या। पण इथं मात्र कल्याण डोंबिवलीत एक नवा ट्विस्ट समोर येताना दिसतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना सत्ता स्थापन करण्याकरता मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली शिवसेना मनसे युती, कल्याण डोंबिवलीत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मनसेनं शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, श्रीकांत शिंदेंनी या संदर्भात प्रतिक्रिया आता दिलेली आहे। मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिल्यानंतर आता अर्थातच शिंदेंची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर बसवण्याच्या दृष्टीनं हालचाली करताना दिसेल। कोकण भवनात तीनही नेते एकत्र। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना मनसेची आता युती झालेली आहे। या बातमीला आता श्रीकांत शिंदे यांच्याकडून पुष्टी मिळताना दिसते। श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे या मुद्द्यावर। मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची बातमी समोर येतेय। राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता जे काही घडलेलं आहे ते पाहता पुढं याच धर्तीवर अनेक ठिकाणी मग जिल्हा परिषद निवडणुका असू देत
किंवा येणारं राजकारण यामध्ये काही सूत्र बदलतात का, राजकीय पटलावर काही गणितं बदलतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या घडामोडीनंतर कल्याण डोंबिवलीतल्या शिंदे सेनेच्या या भूमिकेनंतर भाजप आता काय भूमिका घेणार आहे, भाजप या संदर्भात काही प्रतिक्रिया देणार आहे का, पुढे जाऊन या सगळ्या घटनेचे रिप्लिकेशन्स काय बघायला मिळतील, या सगळ्याचं प्रत्युत्तर भाजपकडून कसं दिलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। ही बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊया, आपले अर्थातच सहकारी नरेंद्र कोठेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र ज्या विषयी चर्चा सुरू होती नेमकं तेच घडताना दिसतंय। शिवसेनेला मनसेना पाठिंबा दिलेला आहे। होय, कल्याणमध्ये हे तसा जो बदल आपण म्हणतो तो घडलेला आहे। कल्याणमध्ये कोण महापौर होणार याची चर्चा गेली 3-4 दिवस सुरू होती आणि आता थेट श्रीकांत शिंदेंच्या शिष्टाई कामी आली आणि त्यांनी मनसेचा पाठिंबा मिळवला आहे। मनसेचे राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदेची भेट घेतली आणि आपला पाठिंबा शिंदे गटाला असेल, शिवसेना शिंदे गटाला असेल असा एक निर्णय त्यांनी जाहीर केला। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला हे सत्तांतराचं राजकारण घडताना दिसतंय जागी। अगदी, पण सत्तांतरांचं राजकारण कल्याण डोंबिवलीमध्ये घडताना आपल्याला सध्या तरी दिसतंय, पण याचे पुढे जाऊन परिणाम मात्र नेमकी काय असतील, भाजपकडून आणखीन काही खेळी खेळली जाईल का, काय नेमकं म्हणावं या सगळ्याला? महापौर निवडीमध्ये भाजपकडनं नक्कीच खेळी लढली जाईल। याचं कारण असं की भाजपला दूर ठेवण्यासाठी हा पाठिंबा घेण्यात आला आहे आणि मनसेने पण विधान भवन महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने ते लढले होते, ठाकरे बंधूची युती झाली होती, ती युती पाहता मनसेला तेवढं अपेक्षित यश मिळालं नाही। मग जिथे आपले नगरसेवक निवडून आले तिकडे सत्तेचं राजकारण करायचं, बेरजेचं राजकारण करायचं आणि या बेरजेच्या राजकारणासाठीच त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने म्हणजे राज ठाकरेंनी थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। याचं पर्यवसन नक्कीच होईल, कारण की राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्याच मोठ्या पक्षाला शिवसेना शिंदे गटाने बाजूला ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये ही जी खेळली आहे त्याचे पडसाद किंवा त्याचे परिणाम शिंदे गटाला भविष्यामध्ये भोगावे लागतील। कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी आपली सत्ता यावी याच्यासाठी जंगजंग पछाडलं होतं, पण तिथे शिंदे गटाला चांगलं बहुमत मिळालं होतं आणि या बहुमताच्या जोरावरती ते आता महापौर आपला बसवण्याच्या तयारीत आहे। अगदी कोठेकर सर, खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमताचा आकडा हा 62 आहे, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडे सध्या जर आपण पाहिलं तर 53 नगरसेवक इथं असल्याचं दिसतंय। जे काल ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल होते त्यांच्याविषयी सुद्धा आता अपडेट मिळत आहे। 2 मनसेच्या काही गळाला लागलेत अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे आता आकड्याची ही गणितं कशी बसवली जातील? ही आकड्याची गणितं म्हणण्यापेक्षा आपण त्याला राजकीय भाषेमध्ये घोडेबाजार म्हणू। म्हणजे निवडणुकीमध्ये जेव्हा सत्ता स्थापनेचा दावा केला जातो तेव्हा नेहमीच आतापर्यंत घोडेबाजाराला ऊत आलाय आणि तसंच चित्र दिसतंय। ज्या पद्धतीने मनसेने राज्यामध्ये शिवसेना शिंदे विरुद्ध म्हणजे महायुती विरुद्ध रणशिंग फुंकलं होतं आणि आता तीच मनसे एकनाथ शिंदेला पाठिंबा देते। सत्तेच्या राजकारणासाठी हे बेरजेचं राजकारण ते करतायत आणि अगदी माफ करा कोटेकर सर, मी मध्येच तुम्हाला थांबवते, पण असेच जोडले राहा। ठाकरेंची शिवसेना सोबत आली तरी सोबत घेऊ, एक मोठं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांचं। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ही, ठाकरेंची शिवसेना सोबत आली तरी सोबत घेऊ कल्याण डोंबिवलीमध्ये, असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। कोटेकर सर, हे फार महत्त्वाचं वक्तव्य आहे, कारण कल्याण डोंबिवलीत जर काही अशा घडामोडी घडल्या, हा एक नवा पायंडा जर पडला तर पुढं मात्र अनेक गणितं येणाऱ्या काळात बदलू शकतात।
नक्कीच गणितं बदलतील महायुतीतली, कारण ही महायुती जी आहे ती पक्ष फुटीनंतर तयार झालेली आहे. महायुतीमधले जे दोन गट आहेत म्हणजे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट, हे दोन्ही गट मूळ पक्षापासून फुटून त्यांच्यासोबत गेलेले आहेत. त्यामुळे मूळ पक्षांना सोबत घेऊन आपली ताकद वाढवायची आणि भाजपला आव्हान निर्माण करायचं की काय, अशी एक रणनीती होते. लोकशाहीने याआधीही 2 दिवसांपूर्वी बातमी दिली होती की ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र येण्यावरती काही गोष्टीत विचार विनिमय झालेला आहे. आज श्रीकांत शिंदेंनी स्वतःहून हे वक्तव्य करून आपल्या बातमीचीच पुष्टी केली आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. लागवी अगदी कोठेकरचा जो मुद्दा आता या ठिकाणी उपस्थित होतोय, श्रीकांत शिंदे म्हणतात की ठाकरेंची शिवसेना सुद्धा जर सोबत आली तर सोबत घेऊ. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 नगरसेवक आहेत. 11 नगरसेवकांपैकी यामध्ये जर आपण पाहिलं तर 7 नगरसेवक हे काल गटनोंदणी दरम्यान उपस्थित होते, पण आता मात्र 2 नगरसेवक हे बेपत्ता असल्याचं देखील या सगळ्या प्रकरणी म्हटलं जात आहे. तर या सगळ्यावर देखील आपण जर पाहिलं तर ही गणितं जुळवत असताना अधिकच्या आकड्यामध्ये शिंदेंची शिवसेना पाहायला मिळते, म्हणजेच फायद्यात शिंदेंच्या शिवसेनेचं या ठिकाणी गणित दिसतंय. नक्कीच शिंदे शिवसेनेचा फायदा आहे. आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये शिंदे सेनेने एक दबावाचं राजकारण केलं होतं. आपल्या नगरसेवकांना नेऊन हॉटेलमध्ये ठेवलं होतं. ते पूर्ण राजकारण किंवा ते पूर्ण दबावतंत्र हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोडून काढलं होतं. कुठे ना कुठे तरी त्याचा वचपा काढण्यासाठी, म्हणजे तुम्ही आमचं दबावतंत्र मोडलं. कल्याण डोंबिवली जो प्रतिष्ठेची निवडणूक केली होती भाजपाने, रवींद्र चव्हाण तिकडचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांचा तो बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये आता शिवसेना म्हणजे शिंदे गट अशा पद्धतीचं राजकारण करतंय. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते मनसेची मदत घेत आहेत आणि ठाकरेंचीही मदत आम्हाला गरज आवश्यक पडल्यास घेऊ. म्हणजे हे कुठे ना कुठे भाजपला दिलेलं थेट आव्हान आहे. शिंदेमधलं आणि भाजपमधला हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. अगदी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा या सगळ्या रणनीतीमुळे किंवा या खेळीमुळे मिठाचा कडा पडू शकतो. नक्कीच मिठाचा खडा पडू शकतो म्हणण्यापेक्षा मनसेला कल्याण डोंबिवलीमध्ये सोबतीला घेऊन हा मिठाचा खडा पाडलाच गेलाय शिंदेकडनं आणि याचा कुठे ना कुठे परिणाम शिंदेंना एकूण राजकारणावरती, महायुतीतलं जी सत्ता आहे मांडीला मांडी लावून जे भाजपसोबत ते बसलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शिंदेची जिथे जिथे सत्ता वाढते तिथे तिथे भाजपात त्यांचा वाळू जो उधळलेला वारू आहे तो रोखण्याचा प्रयत्न करतायत. आपण मुंबईत पण बघितलं असेल की शिंदेंनी आधीच खूप जागा मागितल्या होत्या, त्या भाजपने देण्यास नकार दिला होता. निकालाचा परिणाम आपण जर बघितला तर शिंदेच्या जागा अधिक येणार नाहीत याची कुठली ना कुठली रणनीती भाजपकडनं तयार केली असं शिंदे गटातले अनेक नेते खाजगीत बोलतात. फक्त युती तुटू नये किंवा महायुतीत त्याचा परिणाम होऊ नये म्हणून जाहीर वक्तव्य करत नाहीयेत. पण काल जसं समाधान सरणकरने सांगितलं की आम्हाला पाडण्यामध्ये भाजपचाच काही वाटा आहे, ही जी विधानं आपण जर बघितलं अशा पद्धतीने जर राजकारण आता बघत गेलं की वक्तव्य जी येत आहेत ती पाहता महायुतीत सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. श्रीकांत शिंदेनी स्वतःहून जिथे आता सांगितलंय की आम्ही वेळ पडल्यास ठाकरेंसोबतही जाऊ. म्हणजेच परत एकदा जसं पुण्यामधलं एक राजकारण घडतंय की 2 राष्ट्रवादी एकत्र येतील का, तर आता ह्या 2 शिवसेना एकत्र येतील का याच्यावरची चर्चा किंवा याच्याचं समीकरण जुळतंय का हे आता पाहावं लागेल. अगदी लोकशाही मराठीनं या सगळ्या संदर्भात काही दिवसांपूर्वी बातमी केलेली होती, त्यानंतर चर्चेला उधाण सुद्धा आलेलं होतं. कोटेकरची जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं महापौर कोण, तर अर्थातच शिंदेंच्या शिवसेनेला जास्त मॅन्डेट आहे, वर्चस्व शिंदेंच्या शिवसेनेचं कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. जर महापौर शिंदेंच्या शिवसेनेचा असेल तर उपमहापौर ठाकरेंच्या सेनेनं जर टाळी दिली किंवा मनसेनं टाळी दिली तर उपमहापौर कोणाचा, मनसेचा की ठाकरेंच्या शिवसेनेचा. सत्ता स्थापनेमध्ये जो माणूस सोबत येईल त्याची मदत घेऊन एक उदाहरण आपण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. जेव्हा शिंदे गट फुटून भाजप बरोबर गेला तेव्हा मताधिक्य असूनही भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री केलं होतं. त्याचा जर आपण विचार केला तर कमी संख्या जरी असेल सत्ता स्थापनेमध्ये आपण मोठे दावेदार बनण्याची जर त्यांची इच्छा असेल तर ते ठाकरे गटाने जर सोबत दिली तर त्यांना किंवा आता जे सोबत आलेत मनसे त्यांना महापौर पद द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. कारण राजकारणात शेवटी संख्येचं गणित जास्त महत्वाचं असतं. आपली संख्या असणार आहे. पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष तुम्हाला कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही. मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवतील. पण एकच आहे की सगळीकडेच
महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार. कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का? जर तो महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष तुम्हाला नाही, कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही. मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठरवतील. पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार. कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का? डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्या. महायुतीचा म्हणजे कोणाचा महापौर होऊ शकतो? शिवसेनेचा की भारतीय जनता पार्टी? महायुतीचा वेळेला मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा. आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय. गटामध्ये जी आहे ही महायुतीची ताकद मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. श्रीकांतजी, हे झालं केडीएमसीचं. मुंबईच्या डेव्हलपमेंट मध्ये जो येईल डिस्कशन झालेलं नाहीये. ते सगळे अधिकार जे आहे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर, कोण उपमहापौर, कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. ठाकरेंकडे ते 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले, त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात? आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार ते 4 नगरसेवक त्यांचे म्हणजे तुमच्या 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत दिसत नाहीत. तर ते तुमच्या संपर्कात आहेत का? फिरायला गेले असतील मला वाटतं. अच्छा, पण महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांगा. अरे मी बोललो तुम्हाला महापौर, उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील. आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचा जो आहे हा महापौर बसेल. कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल. पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे करेल. आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदर सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही. चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं. चेअरमॅन, सभापती त्याच्यावर कुठेही डिस्कशन झालेलं नाहीये. ते सगळे अधिकार सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? महायुतीमध्ये आता मनसे सामील होताना दिसतीये. प्रश्न काय होता हा नाही, प्रश्न खरा प्रश्न म्हणजे महायुतीचा कल्याण डोंबिवलीत महायुतीचाच महापौर होणार ह्याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. यामध्ये असं आहे की विकासाच्या मुद्द्यावर जर कोणी सोबत येत असेल तर त्याला आक्षेप घेण्याचं कारण नाही. आणि तिसरा मुद्दा, खरी चिंता उद्धव ठाकरेंनी करायची आहे कारण आठवडा पण झाला नाही तर दोघांनी आणाभाका घेतल्या त्या महाराष्ट्राच्या हिताच्या वगैरे 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 आणि आठवडाभरही त्यांचे नगरसेवक त्यांच्यासोबत राहत नाहीत. यावरून काय ते लक्षात परिस्थिती तर खरी चिंता उद्धव ठाकरेंनी करायची गरज आहे. अगदी, पण एकूणच आकडे हे कुठेतरी वाढवण्याच्या दृष्टीनं शिंदेच्या शिवसेनेचा कल दिसतोय. महापौर आपलाच बसावा कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणून ही खेळी आहे भाजपला दूर जाण्याकरता अशी चर्चा आहे. नाही, भाजपाचा नाही महायुतीचा महापौर होईल. दोघं नेते मिळून एकत्र ठरवतील. त्यामुळे त्यात काही शंका असण्याचं कारण नाही कारण दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे असा काही विषय असण्याचं कारण नाही. अगदी, म्हणजे भाजपला मान्य आहे मनसे सोबत येणं? प्रश्न मान्य नाहीच याच्यामध्ये. इथे ते स्थानिक स्तरावरती जर एखादा पक्ष पाठिंबा देत असेल तर तो स्थानिक स्तरावरचा विषय आहे. त्या स्थानिक स्तराच्या तो मुद्दा इथे बाकी इथे खरी चिंता करायची ती उद्धव ठाकरेंनी करायची हे लक्षात घ्या.
अगदी धन्यवाद केशवजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. यामध्ये पाठिंबा देण्याचा किंवा सकारात्मक भूमिकेचा प्रश्नच नाही आहे, तर खरी चिंता करायची ती उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं अशी भूमिका केशव उपाध्याय यांनी घेतलेली आहे. पण अर्थात भाजपकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पण भाजपची या सगळ्या खेळी संदर्भात भूमिका काय ही जेव्हा विचारणा केशव उपाध्याय यांना करण्यात आली त्यावेळी मात्र अर्थातच असं काही नाही आहे, तर महापौर महायुतीचाच होईल असा विश्वास या ठिकाणी भाजपचे केशव उपाध्याय व्यक्त करतायत. तर काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्या घडामोडींवर नेमकं काय म्हटलं होतं ते देखील आपण पुन्हा एकदा पाहूया. मी प्रेक्षकांना बातमी पुन्हा एकदा समजून सांगते काय नेमकं घडलंय. तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसे सत्ता स्थापनेकरता एकत्र येताना दिसतीये. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता महायुतीला मनसेचं इंजिन लागलंय कल्याण डोंबिवलीमध्ये असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. या मनसेच्या इंजिनाच्या बळावर आता कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर कोणाचा बसतो, महापौर शिंदेंच्या शिवसेनेचा की अर्थातच भाजपचा, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.